पासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे. स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर फुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला. पार दक्षिणेच्या देवगिरी, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली. काळ रात्र. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. लक्ष्मी श्रावण तूच मारलीस, कश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी